नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहे पोह्यातला एक वेगळा प्रकार, दडपे पोह्याची रेसिपी आहे. अगदी सोपी रेसिपी, घरातल्या घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं आणि अशा प्रकारचा एक पोह्याचा निराळा वेगळा प्रकार तुम्ही इझिली बनवू शकता. खूप कमी वेळात हा प्रकार बनतो. तर चला आपण दडपे पोहे बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे अर्धी वाटी मी कच्चे शेंगदाणे वापरलेत. शेंगदाणे कुठले वापरले तरी चालतील, म्हणजे मोठे बारीक तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता. एक मोठा कांदा घ्यायचा, बारीक चिरून घ्यायचा कांदा. त्याचबरोबर एक वाटी सुकं आपल्या इथं ओलं नारळ आहे, तर हे नारळ मी खिसून घेतलेलं आहे व्यवस्थित, किंवा ओल्या नारळाचा चव जो म्हणतो आपण तो इथे यूज करतोय. त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतली आपण, बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे हे जाडसर असावे, नेहमी जाडसर पोह्याचाच यूज करावा, पातळ पोहे अजिबात वापरू नये. अदरवाईज काय होतं, वापरलं तर चालतं, पण ज्यावेळेस तुम्ही पाण्याचा हबका मारता तर त्याचा गिचका होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे थोडेसे जाडसर पोहे वापरायचे, जे नॉर्मली आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो त्याच पोह्याचा यूज केलेला आहे मी इथे. थोडासा कढीपत्ता वापरलेला आहे, एक छोटा चमचा आपण हळद पावडर वापरलेली आहे, एक चमचा आपण इथे मोहरी वापरणार आहे. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर अवॉइड करू शकता. इथे आपण साखर घेतली आहे, एक छोटा चमचा साखर, अर्ध लिंबू वापरलेला आहे, साधारणतः 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या. त्याचबरोबर मीठ चवीनुसार वापरायचं आहे. तर चला सगळ्यात अगोदर आपण आता एक बाऊल घेऊया. तर बघा, या बाऊलमध्ये जे पोहे आहेत ते पोह्यावर अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हबका मारून घेऊया. अगदी थोडं पाणी मारायचं, खूप जास्त आपल्याला भिजवायचे वगैरे नाही आहेत. तर हे सुट्टेच पोहे राहतात, तर त्यासाठी खूप जास्त पाण्याचा वापर करू नये. तर 1-2 मिनटासाठी हे साईडला ठेवून देऊया, म्हणजे एक छानपैकी पोह्यामध्ये एक मॉइश्चर येईल आणि आपले दडपे पोहे एकदम छान होतील. तर आता आपण एक मोठं बाऊल घेतलं आहे, त्या बाऊलमध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत. तर कांदा जो आहे बारीक चिरून घ्यायचा, नेहमी खूप मोठा कचकच लागतो त्यासाठी बारीक चिरून घ्यायचा. हवा तेवढा कांदा यूज करू शकता. इथे ओलं नारळ घेतलेलं आहे खिसून मी, तर ते नारळही टाकूया. ओल्या नारळामुळं अप्रतिम चव येते दडप्या पोह्याची, तर नेहमी ओलं नारळ वापरावं आणि चवीनुसार मीठ वापरायचं. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया त्यात. आणि आता आपण यात साखर टाकणार आहे चवीनुसार. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किंवा अवॉइडसुद्धा करू शकता साखर, जर आवडत नसेल तर. तर इथे आता अर्ध लिंबू घेतले, लिंबाचा रस आपण अशा प्रकारे पिळून काढणार. इथे लिंबू छान टेस्ट देते दडप्या पोह्यामध्ये, एक आंबट गोड अशी एक चव जी येते त्या लिंबामुळे येते. त्यामुळे लिंबू नेहमी वापरावं दडप्या पोह्यामध्ये. आणि छानपैकी कांद्यालासुद्धा पाणी सुटतं. 1-2 मिनटं साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण दडपे पोह्यासाठी तडका तयार करूया. इथे मी एक कढाई घेतलेली आहे, कढाईत साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकले. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात मोहरी टाकली आहे, थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि इथे आपण हिरवी मिरची पण ॲड करूया आणि हे शेंगदाणे. तर आता आपण शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. अगदी 1-2 ते 3 मिनटं लागतात, कारण तेल गरम आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आणि आता थोडीशी कोथिंबीर त्यावर टाकूया. व्यवस्थित हा तडका तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि यात आपण अर्धा चमचा हळद वापरणार आहे. हळदीमुळं काय होतं, छानपैकी कलर येतो दडप्या पोह्यांना, त्यासाठी हळदीचा वापर करायचा. जर आवडत नसेल हळद तर तुम्ही पूर्णपणे अवॉइड करू शकता, हे बिलकुल ऑप्शनल आहे. तर इथे तडका तयार झालेला आहे. आता आपण हे जे पोहे आहेत त्या आपल्या मिश्रणात ॲड करून घेऊया, जे आपण कांदा, मीठ, साखर वगैरे ठेवलेलं होतं काढून. तर त्यात आपण हे सगळं व्यवस्थित टाकून आता मिक्स करून घेऊया आणि थोडासा ओला नारळ अशा प्रकारे अजून जास्त टाकूया. तर जेवढा जास्त ओला नारळ असेल दडप्या पोह्याची चव तेवढी जास्त छान होते. तर नेहमी ओल्या नारळाचा वापर करावा. आणि पोहे भिजवताना नॉर्मल पाण्यापेक्षा सुद्धा जर नारळ फोडलेला असेल, त्यातलं पाणी असेल, तर तेही तुम्ही त्यावर हबका मारू शकता, म्हणजे अजून छान टेस्ट येते. आणि हा तडका मी पोह्यात मिक्स केलेला आहे. आता व्यवस्थित एका चमच्याच्या साह्याने हे पोहे व्यवस्थित कोट करून घेऊया, म्हणजे छानपैकी चव येते, आंबट गोड आणि अशी तिखट अशी ह्या दडप्या पोह्याची टेस्ट आहे. अप्रतिम टेस्ट लागते. तुम्ही एकदा जर हे दडपे पोहे बनवलात तर तुम्हाला नेहमी बनवावं अशी इच्छा होईल. खूप छान टेस्ट आणि खूप छान कलरही आलेला आहे. तर एका प्लेटमध्ये मी सर्व करणार आहे. संध्याकाळच्या वेळेला असा एक ब्रेकफास्ट किंवा असा एक नाश्ता जो असतो, इव्हनिंग स्नॅक्स तुम्ही बनवू शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर नेहमीचे पोहे आपण खाऊन बोर झालेला असतो, तर अशापैकी पोह्याचा एक वेगळा निराळा प्रकार आणि अगदी बनवायला सोपा, घरातल्या घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं, त्यामुळे तुम्ही बनवू शकता. इव्हन मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काहीतरी नवीन प्रकार म्हणून देऊ शकता.
तर आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी वापरलेली आहे आणि आता लगेच आपण या पोह्याचा आस्वाद घेणार आहोत. तर एका चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवू इच्छिते की किती छान पोहे आज आपले इथे झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा. पोहे आवडले असतील दडपे पोहे तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचा आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा. कुठलेही